अमरावती शहर के बाईपास के पास स्थित विदर्भ प्रीमियर सोसाइटी परिसर। ऊपर से शांत दिखाई देने वाला यह इलाका अब बड़े विवाद का केंद्र बन चुका है। कारण गोपाल श्री कृष्ण मंदिर को लेकर स्थानीय नागरिकों ने बेहद गंभीर आरोप लगाए हैं। नागरिकों का दावा है कि करीब 56,000 स्क्वायर फुट सरकारी जमीन पर अतिक्रमण कर मंदिर परिसर तैयार किया गया और इसके बाद यहाँ शेड, कमरे और अन्य निर्माण कार्य किए गए। स्थानीय लोगों के अनुसार मंदिर में दर्शन के लिए आने वाले श्रद्धालुओं से ज्यादा देर रात आने जाने वाले युवक युवतियां दिखाई देने लगे, जिसके बाद लोगों को शक हुआ। स्थानीय नागरिकों ने जब जांच पड़ताल शुरू की तो कई चौंकाने वाले दावे सामने आने लगे। आरोप है कि यहाँ कुछ कमरों में 500 से 700 रुपयों में कपल्स को किराए पर दिया जा रहा था, जिससे इलाके में रहने वाले परिवारों में डर और नाराजगी का माहौल बन गया है। गजानन शेगोगार सामरानगरातला रहिवासी असून लाईन नंबर 3 मध्ये राहतो। इथे श्रीकृष्ण मंदिर आहे समाजासाठी बनलेलं, परंतु इथे त्या महाराजांनी अतिक्रमण करून सर्व लफडे याच्यात बसवले जाते। 500 रुपये 200 रुपये घेऊन त्यांना येडेचाळे करायला लागतात आणि अतिक्रमण धारकांनी कंप्लेंट केला, आता पण त्याच्यावर काही कारवाई नाही झाली। नागरिकों ने यह मामला स्थानीय नगर सेवकों के सामने उठाया, जिसके बाद चारों नगर सेवक मौके पर पहुंचे। उपमहापौर सचिन भेंडे ने तुरंत मनपा अतिक्रमण विभाग को सूचना दी। इसके बाद शहर नियोजन विभाग, जोन इंजीनियर और अतिक्रमण टीम ने संयुक्त कार्रवाई करते हुए परिसर का निरीक्षण किया। धार्मिक मामला होने के कारण प्रशासन भी बेहद सावधानी से कदम उठाता दिखाई दिया। हे केलेलं आहे, त्याने सगळ्यांना त्रासून सोडलेलं होतं। इथे अवैध धंदे चालतात, मुलामुलींना बसण्यासाठी जागा देतात, ते अश्लील चाळे करतात। अतिशय म्हणजे चुकीची वागणूक या परिसरात घडत होती आणि म्हणून या प्रभागाचे 4ही नगरसेवक डॉक्टर राजेंद्रजी तायडे, शारदाताई खोंडे, मी स्वतः आणि संजीवभाऊ गव्हाडे आम्ही सर्वांनी प्रशासनाकडे मागणी केली, वारंवार पत्रव्यवहार केला। त्या अनुषंगाने आज आपले युवा स्वाभिमान पार्टीचे उपमहापौर श्री सचिनभाऊ भेंडे यांनी आज तातडीने दखल घेऊन याआधी इथे मार्किंग वगैरे झाली, मोजणी झाली होती, सगळी पाहणी करून गेली होती, पण कारवाई थांबलेली होती की आज उपमहापौर श्री सचिनभाऊ भेंडे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमणची कारवाई झाली आणि आज प्रथमतः या भागातील नागरिकांनी या दहशतात जे वागणूक होती इथे त्यातून सुटकेचा निश्वास सोडला। प्राथमिक कार्रवाई में सर्विस रोड के पास बना एक शेड हटाया गया। हालांकि मुख्य अतिक्रमण पर अंतिम कार्रवाई अभी बाकी है। इस पूरे मामले में सबसे बड़ा सवाल उठ रहा है, अगर यह जमीन सरकारी थी तो इतने सालों तक प्रशासन आखिर कर क्या रहा था? हे 2-3 वर्षापासून सुरू आहे सारखं। आम्ही कंप्लेंट देऊ थकलो आणि इथे अतिक्रमणचं हे पूर्णच्या पूर्ण अतिक्रमणमध्ये कितीदा तरी कंप्लेंट केले। इथं सर्व लफडे बसतात आणि त्या लफड्यांना 500 रुपये 300 रुपये असे पैसे घेतले जातात। तर याला जर कुठेतरी आपण लगाम खेचली तर ठीक, नाही तर अशोक खरात सारखं प्रकरण होऊ शकतं। बिजली कनेक्शन, पानी की सुविधा, निर्माण कार्य और अन्य व्यवस्थाएं आखिर किसकी अनुमति से चल रही थी? स्थानीय नागरिकों का आरोप है कि हेमराज बाबा नाम का व्यक्ति प्रभावशाली लोगों के नाम लेकर दबाव बनाता था। साथ ही मंदिर परिसर में संदिग्ध गतिविधियां चलने का भी गंभीर आरोप लगाया गया है। हालांकि इन सभी आरोपों की आधिकारिक पुष्टि अभी तक नहीं हुई है। अब पूरे शहर की नजर शहर नियोजन विभाग की रिपोर्ट और प्रशासन की अगली कार्रवाई पर टिकी हुई है। सरकारी जमीन, धर्म की आड़ और संदिग्ध गतिविधियां, आखिर इस पूरे मामले की सच्चाई क्या है, इसका खुलासा आने वाले दिनों में ही हो सकता है। या इथं देवाच्या नावावर जे इथं अंधभक्ती चालू आहे, इथं मंदिरात मुलींना बसून 500 रुपये पर जोडपं म्हणून इथचे जे पाटोडेकर आहे या संस्थेचे, या साम्राज्याचे संस्थापक, त्यांनी इथं अनेक दिवसापासून या परिसरातल्या लोकांना त्रास द्यायचं काम चालू केलं होतं। आज आम्ही अतिक्रमणाच्या माध्यमातून इथं आलो आणि त्याला सांगितलं की बाबा तुझ्याकडचे कागदपत्र वगैरे सर्व लीगल दाखव, परंतु त्यानं कुठल्या प्रकारची कागदपत्राची पूर्तता केली नाही। त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचं हे जे साम्राज्य आहे हे त्यानं ते विश्व निर्माण केलं होतं
देवाच्या नावावर तो पैसे कमावत होता आणि पैशाच्या मागं तो म्हणजे धार्मिकतेच्या नावावर पैसे कमावण्याचा जो उपक्रम होता, इथं असील चाळे चालत होते. याची व्हिडिओग्राफ आमच्याकडे या परिसरातील लोकांनी तक्रारीद्वारे दिले आम्हाला. आम्ही ते पाहिलं. महानगरपालिकेत त्या प्रत्येक गोष्टीची फलक घेतलं, त्याचं एक प्रत्येक गोष्टीचा आम्ही त्यांना पाठपुरावा केला आणि त्या माध्यमातून आज हे जे परिसरातून जे आज अशोक खरातचा जो दुसरा भाऊ आहे, अशोक खरातने जे साम्राज्य उभं केलं होतं त्याच्यातली ट्रू कॉपी जरी म्हटलं तरी हा पाटोडेकर म्हटलं तर काही हरकत नाही. परंतु या अशा खोट्या गोष्टीला बळी पडत असताना आपल्या समाजातील धार्मिक लोकांनी सुद्धा एक विचार केला पाहिजे की आपण कुठे जाऊन कुठेतरी म्हणजे नतमस्तक होतोय. हे लोक धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन तुमचा व्यवसाय करत आहे आणि व्यवसाय करून हे पैसे कमावत आहेत. यांनी हे जे अतिक्रमण केलं आहे, हा 50 फुटाचा DP रोड आहे आणि DP रोडवर पूर्ण मंदिर उभं केलं आहे आणि हे इथं छोटंसं मंगल कार्यालय केलं आहे. या मंगल कार्यालयामध्ये छोटे छोटे रूम आहेत, त्या रूमच्या माध्यमातून मुलांना बसवते आणि पैसे वसूल करतो. परंतु या परिसरातील लोकांनी जे कंप्लेंट केली त्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही फॉलोअप घेतलं, प्रत्येक गोष्टीचा आम्ही विचारपूस केली आणि त्या अतिक्रमणाला आज पाडण्याची सुरुवात झालेली आहे. किती वर्षापासून सुरू आहे हा प्रकार? हा प्रकार जवळपास 6-7 वर्षापासून सुरू आहे आणि 6-7 वर्षापासून महानगरपालिकेत प्रशासन राहत होतं, त्याच्यामुळे याची कोणी दखल नाही घेतली. परंतु आम्ही या परिसरातले 4 नगरसेवकांनी दखल घेतली आणि याला आम्ही वाचा फोडण्याचा या परिसरातील लोकांना महानगरपालिकेमध्ये मी सर्वात पहिला जर प्रश्न जर उपस्थित केला असेल तर विदर्भ हाऊसिंग सोसायटीचा. कारण या लोकांवर अनेक वर्षापासून अन्याय चालू आहे, कुठल्याही गोष्टीचे कामाले वाचा फोडल्या जात नाही. विदर्भ हाऊसिंगचे नालेचे प्रश्न असो, रस्त्याचे प्रॉब्लेम असो किंवा ह्या मुलींचे छेडखानीचे प्रकार असो, या परिसरामध्ये कुठल्याही नगरसेवकाचं कुणाही लोकप्रतिनिधी लक्ष नव्हतं. परंतु आमचे यावेळेला जे 4 नगरसेवक निवडालो आम्ही, 4 नगरसेवकांनी या गोष्टीचा फलक घेतलं आणि या फलकच्या माध्यमातून आज जे आपल्याला अतिक्रमण दिसत आहे हे निष्पन्न झालेलं आहे.